अजानुबाहवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, गुरु माऊलीचे असेच गुरु उपदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। स्वामी भक्तांनो, आपण भक्ती सेवा करतो, आपले एखादे मनोरथ पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो। काही वेळेत आपल्या मागे जे काही संकट लागतात, ऑफिसात, घरात, समाजात अपमान होतात, तिरस्कार करणारे, त्रास देणारे वाढतात, तरीही स्वामींचीच लीला असते। कारण यामुळे आपल्या मनात जिद्द निर्माण होते आणि आहे ती संकटाची, तिरस्काराची, अपमानाची परिस्थिती बदलण्यासाठी आपण जिद्दीने पेटून उठतो आणि यशाला गवसणी घालतो। जसे पायाला काटे खडे टोचले की उन्हाचे चटके बसले की आपण पटपट चालतो, अगदी तसेच आपल्याला नक्कीच समजते आणि ही सगळी स्वामींचीच लीला असते। आपण हे समजून घ्यायचं आहे। तुमच्यासोबतही अशी लीला झाली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। जेव्हा सर्वांची माया संपते ना, तेव्हा स्वामींची माया ही सुरू होत असते आणि ती आपण ओळखता आली पाहिजे। स्वामी म्हणतात, तुमच्या पाठीमागे लोक काही बोलू द्या, पण समोर येऊन तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत नाही, यातच तुमचा नक्की विजय आहे आणि हाच विजय तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे। म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा। योग्य वेळ आली की स्वामी इतकं देतील की मागायला आपल्याकडे काही उरणारच नाही आणि काही आपण नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा ठेवू शकत नाही, कारण ते आपल्याला सर्व काही देऊन देतात। म्हणून भगवंत, ईश्वर, परमात्मा सगुण रूपाने दिसतो असे नाही। प्रत्येकाला आपापला देव आपल्यालाच अंतरी मिळेल। नामस्मरणाने साक्षात्कार हळूहळू वाढत जातो। यासाठी मध्येच नामस्मरण, भक्ती, श्रद्धा सोडून भागणार नाही। नामाला चित्त जोडल्यावरच साधकाला अंतरात्म्यात ईश्वर घडते। म्हणून सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे, कारण त्याने आपण भगवंताच्या जवळ जात असतो। म्हणून आपल्या चांगुलपणावर इतकं प्रामाणिक राहा की जो कोणी आपल्याला फसवेल तो आयुष्यभर तरसला पाहिजे की आपण किती चांगल्या व्यक्तीला गमावलाय आणि आमच्या बद्दल मनात वाईट भावना ठेवणाऱ्या तुमचा आमच्या बद्दल असलेला दृष्टिकोन तुम्हाला लक लागो आम्हाला त्याचं काही फरक पडत नाही, पण आम्ही फक्त आमले चांगले कर्म करत राहू आणि रोज नित्य स्वामींचे नामस्मरण करत आयुष्य जगू आणि बाकी आमच्या जीवनाचे काय करायचे ते स्वामी नक्कीच बघून घेतील। तुम्ही नका चिंता करू, आमचे गुरु आहे भक्कम, उभे आहे आमच्या पाठीशी। असंच आपण कोणी जर आपल्यावर टीका केली त्याला म्हणायचं आहे आणि त्याला हेच सांगायचं आहे। म्हणून आज तुम्ही संघर्ष, प्रयत्न करीत आहात। लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी, कर्तव्यशून्य व्यक्ती आहात। ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाहीत, नावं ठेवतील, दिवचलतील, पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील। दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील, भेटायला येतील। एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे, ही अशीच आहे। त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं आहे, कर्तृत्व सिद्ध करायचं आणि स्वतःसाठी, आईबाप, आपल्या गुरूंसाठी यशस्वी व्हायचंय। बस आपल्याला एवढंच लक्ष ठेवायचं आहे। म्हणून सगळ्यात सुंदर नाते हे की दोन डोळ्यांचे असते। ते एकाच वेळी उघडझाप करतात आणि एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता। म्हणून आपलंही तसंच नातं स्वामींसोबत पाहिजे आणि ते प्रेमळ सुद्धा पाहिजे। म्हणून जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीही अधिकार नाही। कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा आहे की नाही ते आपल्यावर असतं आणि ते आपण ठरवायचं असतं। म्हणून आयुष्यामध्ये आपल्या दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहे। मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपापल्या स्वतःला या गोष्टीपासून नक्कीच जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहा आणि मग तुम्ही नक्कीच सुखी आणि समाधानी राहाल, हे मात्र नक्कीच आहे। म्हणून काही लोकांना आपण जरा जास्तच मर्जी देत असतो आणि जास्तच आपलेपणाने वागवतो, जवळच समजून बसतो, त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं, पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच दाव आपल्यावर आजमावतात। त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका, कारण ते वेळ आली तरी ही रंग दाखवतातच। त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा, उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनत असतात, हे मात्र निश्चित आहे। म्हणून अध्यात्मात आपल्या गुरुविषयी भाव, श्रद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि ती जर वाढवायची असेल
तर रोज नित्य एक पान तरी गुरुचरित्र तुम्ही वाचले पाहिजे. कारण गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरूंविषयी लिहिलेले पुस्तक आहे. ग्रंथ, गोष्टी, चरित्र, कथा, लीला वर्णन म्हणजे यामुळे आपली भाव, भक्ती, श्रद्धा वृद्धिंगत होत असते आणि वाढत सुद्धा असते. म्हणून मनुष्याजवळ जर आपला पद, पैसा, रंग, रूप आलं की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी डोक्यात आपण नक्कीच ठेवले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळं स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्यांकडून अपेक्षा नका ठेवू. बाकी मी सर्व काही पाहून घेईल, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप संसार उभे केले आहेत. अर्थात भगवान नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे, हे मात्र निश्चित. म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आहेत, काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने ठरवायचं आहे आणि तो ज्याचा त्याचा प्रश्न सुद्धा असतो. म्हणून आपण जीवनामध्ये परमात्माचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसार रूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण, भजन आपण करत राहिले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, एवढं नको चिंता करू बाळा, जा लवकरच चिंतामुक्त होशील. आशीर्वाद आहे माझा आणि माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत राहणार आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य ह्या कलियुगात नाही. गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वर भक्ती होऊन उच्च स्थानावर विराजमान आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आपण जीवनामध्ये परमेश्वराची भक्ती करतो, साधना करतो. तर साधना म्हणजे काय? आपल्याला जे प्राप्त करून घ्यावायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायचे असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते. ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करून करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप असते. व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने, निष्ठेने व जिद्दीने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मन अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते. तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि तीच आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जात असते. म्हणून तुमचा साधेपणा जो असतो ना, हे तुमचं अंतिम सौंदर्य आहे. क्षमा जी असते ना, ती परम तुमची शक्ती आहे. नम्रता जी असते हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख जी असते ती एक चांगला संबंध आहे. आणि स्वामी हे जीवनाचे कृष्ण जे वेगवेगळे मार्ग दाखवतात आणि जे वेगवेगळ्या मार्गाला आपल्याला घेऊन जात असतात. म्हणून संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं? मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्माला आलो, हेच पुण्य आमचं आहे. म्हणून स्वामींना आम्ही नक्कीच चरणी आम्ही अर्पण होऊन जातो आणि स्वामींना नक्कीच साक्षात नमस्कार सुद्धा करतो. कारण स्वामी आहे तर आमचं सर्व अस्तित्व आहे. कारण स्वामी शिवाय आम्हाला दुसरं कोणी नाही. स्वामी एवढं काय गोठी गोष्ट मागत नाही आम्ही. आम्हाला फक्त तुमच्या कृपेचा नक्कीच वर्षाव आमच्यावर होऊ द्या आणि आमच्यावर तुमची नक्कीच श्रद्धा पूर्णपणे राहू द्या. आणि भक्ती आम्ही जी करतोय ती तुमच्या चरणी आम्ही वाहतोय, ती तुम्ही नक्कीच स्वीकारा. ही चरणी स्वामींचरणी प्रार्थना राहील. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत, ज्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. ती मग प्रेम असो, नातं असो की धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींचीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. काही लोक तुम्हाला खाली टाकण्याचा प्रयत्न करतील आणि लोटण्याचा प्रयत्न करतील, पण डगमगू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट झालं तरी एक विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की सर्व काही ठीक करतील, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचे. आणि काही नाते खूप आपल्यासाठी खास असतात, ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडनी तेवढं न्यायच मिळत नाही, फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे,
या दुनियेत एकीकडे वापर करणारे आहेत आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्यालाही हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तुम्ही ओळखला तेव्हाच तुम्हाला नक्कीच सर्व काही समजेल सुद्धा. म्हणून काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की ज्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील आणि नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आम्ही कसे आहोत, म्हणून आम्ही फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवतो आणि स्वामींवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. म्हणून मित्रांनो, कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरी त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही आणि राहू देत नाही. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहेत. या सुख दुःखातून गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. आणि तसंच आपण स्वामींची भक्ती आणि स्वामींची सेवा ही मनापासून केली पाहिजे. तरच आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते. आणि जीवनामध्ये गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवता. म्हणून कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे की नाते संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्या घडत असते आणि ते आपल्याला समजतही असते. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काहींना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काही न मागता, कोणाचीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा. स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील सुद्धा. म्हणून एकदा एका आयुष्यात कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली आणि त्याने स्वामींना म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात त्र्यागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्र्यागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित आपली पार पडेल आणि सर्व काही गोष्टी आपल्याला भेटत जातील. आणि जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी, या प्राण्यांच्या जन्म भेटलं ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खाता कसं तरी जगून दिवस लोटत असतात आणि त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतर भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घ्या. आणि नक्कीच तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल आणि स्वामी काय काय करू शकतात आणि कसं आपल्याला आशीर्वाद देऊ शकतात हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि उरतही नाही. म्हणून स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास होणार. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येतो आणि स्वामींसाठीच आपण सर्व काही करायचं आहे. म्हणून
सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे आपले परमेश्वर आहेत. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात आपल्याला देव दिसतो आणि देव जाणवत सुद्धा असतो. म्हणून तो देव आपण नक्की शोधायचा आहे आणि त्या देवाच्या शोधात नक्कीच आपण राहायचंय. तेव्हा आपल्याला परमार्थ लाभेल आणि भरपूर काही गोष्टी सिद्ध सुद्धा होतील. म्हणून देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र गुरुचरित्र आपण वाचायला पाहिजे आणि तो देव आपल्याला नक्कीच कळत असतो. म्हणून वेळ पडली तर मित्र मैत्रीण नातेवाईक भाऊ बहीण नवरा बायको सगळे काही तुम्हाला सोडतील, परंतु स्वामी मात्र तुम्हाला कधीच सोडणार नाही. स्वामी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी क्षणमात्रे तृण अग्निमेळे स्मरस झाले तैसे नामे केले जपता स्वामी. म्हणून तुम्ही स्वामींचं नाम हे जपत राहिलं पाहिजे. तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो जे काही करतात त्या प्रत्येक कृतींवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं, हे विसरता कामा नये. म्हणून उनके पास सबका हिसाब आहे आणि सबका हिसाब होगा हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय. आयुष्यातील एकमात्र गुरु आणि पहिलं प्रेम म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली, त्यांना शिवीगाळ न करता अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणे जितका मोठा आशीर्वाद तुम्हाला देतील की दुसरं काही करण्याची तुमच्यावर वेळ सुद्धा येणार नाही आणि तुम्हाला काही करावेही लागणार नाही. हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही अंधश्रद्धा न ठेवता फक्त स्वामींचं नामस्मरण करत स्वामींची भक्ती करत राहायचे आणि कोणाच्याच तुम्ही बोलण्यात पडायचं नाही की एवढे एवढे असं करा तसं करा. काही करायची गरज नाही. स्वामींना फक्त आपले नाव घेण्याचे आवडते आणि स्वामींचे नाव घेत आपण फक्त स्वामींची सेवा करत राहायची आणि नामजप करत राहायचं आहे. मग कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्यांच्याशी मन मोकळेपणानं बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार आपलं लागत असतं. म्हणून स्वामींचे काही सुखी जीवनासाठी स्वामी महाराजांनी शिकवण आपल्याला दिली आहे ते तुम्ही नक्कीच ऐकायला हवी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वचन आपल्याला स्वामींनी दिलंय. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचे योग्य क्षेम मी स्वतः पाहतो असे स्वामी महाराज म्हणत आहेत. आळशी माणसाचे तोंड कधी पाहू नये. शेत पिकवून खा, मिळेल त्यात संतुष्ट राहा आणि सुखी समाधाने तुम्ही राहाल. मग जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग असं म्हणत आहेत. आणि भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आणि आम्ही त्याच्यासाठी लढू. म्हणून आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा, मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त राहा. हम गया नाही, हम जिंदा है. हे वाक्य तुम्ही स्वामींचं ऐकलंच असेल. मग स्वामी कुठेही गेलेले नाहीत, ते आपल्या जवळच आहेत. फक्त आपल्याला त्यांना बोलवता आले पाहिजे आणि आपण कोणत्या व्यक्तीला न बोलवता ती व्यक्ती कधीच आपल्याजवळ येत नाही. म्हणून स्वामींना बोलवण्यासाठी आणि स्वामींना हाक देण्यासाठी आपल्याला नामस्मरणाची गरज लागणार आहे आणि ते नामस्मरण अगदी तुम्ही मनापासून करायचंय. सुखी आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि तुमचे सुखी होऊन जाते. आणि स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामींची भक्ताशी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा, अनुभव सांगावे एकमेका. स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण. आणि तुमचे शेवटी कल्याणच होणार आहे. कारण तुमच्यावर स्वामी कृपा असताना तुम्हाला कोणी काहीही करू शकत नाही. म्हणून आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं. पण स्वामी सेवेकरांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तर तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा आणि स्वामींची कृपा आपल्यावर होतच असते. म्हणून अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही.
परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वराची शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचे इच्छित मिळणार. फक्त न डगमगता तुम्ही वाटचाल चालू ठेवा आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा, सर्व काही नीट होणार आहे. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहेत, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते हे मात्र निश्चित. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा याचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात. याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे. नाहीतरी प्रगती न होता अधोगतीच आपले होत असते आणि शेवटी आपल्याला नक्कीच काही गोष्टींना सामोरे जावे लागत असतं. म्हणून बरेच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतः अंतःकरणातून डुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच आपल्याला मिळून जाईल आणि आपल्याला सर्व काही समजून जाईल. म्हणून पाण्याशिवाय जशी मासळी तळपडते तसे भक्तांनी सद्गुरूची प्राप्ती करण्यासाठी, आध्यात्मिक उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाने तन, मन, धन पूर्णतः विसरून सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममाण झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे मात्र निश्चित. म्हणून सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आमचे स्वामी महाराज आहेत. आणि स्वामी महाराज आमच्या पाठीशी असताना आम्हाला कोणीही काही करू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका. देऊ अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार आहे. म्हणजे नक्कीच होणार आहे, कारण एक कर्म आहे आणि तुम्ही जसा विचार करता तसं तुमच्यासोबत होत असतं हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही जसा विचार करता तेच तुमच्यासोबत होईल, यासाठी तुम्ही चांगलाच विचार केला पाहिजे आणि प्रत्येकासाठी तुम्ही चांगलाच विचार केला पाहिजे. मग त्या जागेवर कोणीही असो आणि कसंही असो, आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, उलट मदतीचा हात कायम पुढे असणार. हा सध्या आमची वेळ खराब आहे, परंतु भविष्य उज्ज्वल असणार एवढा विश्वास मात्र आमचा स्वामींवर आहे आणि ते स्वामी आपल्याला नक्कीच देतील हे मात्र निश्चित. म्हणून पंचभूतांचा देह उसना त्याची कल्पिती शाश्वत, जाणा हन तेचे ठकवेले. याचं तात्पर्य आहे, हा आपला देह पंचभूतांनी बनलेला आहे. तो एक ना एक दिवस पंचभूतातच विलीन होणार आहे. या देहाचा गर्व करू नका, देहाचा अहंकार बाळगू नका. अहंकार एक ना एक दिवस पतन करतो. त्यापेक्षा देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा व आत्मकल्याण साध्य करून घ्या. नक्कीच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. म्हणून मनुष्य हा जन्मताच सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा, भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती आपली होत असते आणि ती वाटचाल आपण करतही असतो. म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो इथे. सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी. असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये सामावून जावे आणि सर्व काही लीन करून टाकावे. म्हणून साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्यांच्याशी कोणी दोन प्रेमाचे गोड शब्द बोललं तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो आणि त्या व्यक्तीत अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात. प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा. ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील हे मात्र अटळ सत्य आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काम होतून विसरून जाता असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामींचं काम झाल्यावर आपण कधीही स्वामींना विसरू नका. स्वामींना जे मान्य केलं आहे आणि जे तुम्ही बोलले आहेत ते पूर्ण करा आणि स्वामींची इच्छा पूर्ण करा. तुमची इच्छा 100% पूर्ण होणार आहे. म्हणून आपले पाय खेचणारे, आपल्याला खड्ड्यात टाकणारे, आपल्या वाईटावर भरपूर जण आहेत. आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही देत, कारण आमचा पाठीराखा आमचे स्वामी समर्थ आहेत आणि सर्वांचे पाठीराखे स्वामी समर्थ आहेत. म्हणून फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन साध्यापणाने आणि चांगल्यापणाने जगायचं आहे. इथे आल्यावर आयुष्याची वाट चुकलेला पण रस्ता भेटतो. डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही आणि आयुष्यात नवी दिशा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले स्वामींचा दरबार आहे.
आणि त्यातून आपल्याला नवी शिकवण मिळत असते. म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थ बनवलं. स्वामींच्या सेवे करायला कधीच कुणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. म्हणून स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम करून घेतात, हे मात्र निश्चित. आणि प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनातली ओळखत असतात. म्हणून दुःख, डिप्रेशन, टेन्शन दूर करण्यासाठी लोकांकडे भरपूर साधनं प्रकार असतील, पण आमच्याकडे रामबाण उपाय म्हणजे स्वामींचा सहवास आणि स्वामींचे नामस्मरण. बस सर्व दुःख दूर होऊन जाते आणि फक्त स्वामीच आम्हाला दिसत असतात. कारण स्वामींनी आपल्याला भरपूर काही मदत केलेली असते आणि स्वामीच आपल्या संकट काळात आपल्या पाठीमागे असतात आणि ते आपल्यासाठी धावून सुद्धा येतात. फक्त आपल्याला ते कळत न कळत आपल्याला ते समजत नाही. म्हणून स्वामी सर्व शक्तिमान असे विश्व मालक आहेत. अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग अनुपम आहे. सर्व देवता आणि रिद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम, क्रोध असे विकार नाहीत, हे मात्र निश्चित आहे. म्हणून जेव्हा जेव्हा अडचणीत सापडलो, संकटे आले, खचलो, आल्यांनी साथ सोडली, तेव्हा पाठीवर हात ठेवून स्वामी आम्हाला म्हणाले, मी आहे, चल उठ, पुन्हा नव्याने सुरुवात कर. तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा स्वामी राया. तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी. तुझे नाम ओठी सदा आमच्या राहो, हेच तुझ्या चरणी प्रार्थना. पवित्र अपवित्र हे केवळ देहाला लागू आहे. सोहळे ओळे हे देहासाठी आहे. मन पवित्र असले पाहिजे. देह किती शुद्ध ठेवला, पण मन जर वासनेने भरलेले असेल तर त्याला पवित्र मानावे का? मग स्वामी सांगतात, शुद्ध ज्याचे मन, शुद्ध ज्याचे आचरण, तोच खरा पवित्र मानावा, हे मात्र निश्चित. म्हणून जे काही करणार ते नीट विचार करून करा. वरचा सर्व बघतो. आणि एक लक्षात ठेवा, आमच्या पाठीशी स्वतः ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांचा पाठीशी आमचा हात आहे आणि ते आम्हाला सर्व काही देतात आणि सर्व काही आमच्या विषयी बघतात. म्हणून स्वामी बरंच अपयश, अपमान पचून राहिलो आहे. का तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील आणि माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल, ही स्वामींकडून मी अपेक्षा ठेवतो. आणि स्वामी बस तेवढे चांगले दिवस सत्यात उतरवा आणि तेवढंच मला द्या. माझ्यासाठी भरपूर आहे आणि भरपूर गोष्ट मला मिळाली असे मी नक्कीच समजेल. म्हणून पहिले खूप निराशाजनक जीवन होतं. डिप्रेशनमध्ये असायचो, जीवनाला काही अर्थ नव्हता, निराशेच्या गर्तेत होतो, टेन्शनमध्ये असायचो, भविष्य अंधारात दिसायचं, कोणतेच ध्येय नव्हते. परंतु स्वामी तुम्ही माझ्या जीवनात आलात आणि माझं जीवन बदलून गेले. आता सर्व बाबतीत खूप सकारात्मक वाटतं. ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आभारी आहे स्वामी मी तुमचा. आणि तुमच्या चरणी मी एकच प्रार्थना करतो की मला आणि सर्वांना, या जगातल्या सर्व लोकांना तुम्ही सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरूंवर एकनिष्ठ भाव असावा, दृढ विश्वास असावा, गुरुला आत्मसमर्पण करावे, भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योग्यक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी समर्थ बघतात. म्हणून बरेच लोक बोलतात की तू एकालाच काय भजतो, स्वामींशिवाय पण दुसरे देव आहेत. पण माझे स्वामींविषयी एकनिष्ठताही मला स्वामींकडे घेऊन जाते आणि स्वामीच माझ्यासाठी सर्व काही आहेत हे मी मानून घेतलाय. म्हणून संपलो, हारलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्या वेळेस वाटेल, तर खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची, नवीन जोमाने पेटून उठायची, करायचा जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. मग सर्व काही नीट होतं आणि सर्व काही नक्कीच चांगलं होणार आहे. म्हणून ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही, हे आपण नक्कीच म्हणू शकतो. म्हणून धोक्या देणाऱ्यांनी दिला, वेळानं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेलो. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी माझे साथ सोडले नाही. स्वामींसोबत नक्कीच मी होतो आणि स्वामीही माझ्यासोबत तसेच नक्कीच आहेत. म्हणून कुणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव असतात आणि सदैव ते आम्हाला नक्कीच चांगलंही म्हणत असतात. म्हणून आम्ही जेव्हा सुखात असतो किंवा दुःखात, सर्वात प्रथम हा चेहरा डोळ्यांसमोर येतो. आणि कारण एकमात्र पाठी राखा म्हणजे आमचे स्वामी समर्थ आहेत आणि ते आमच्यासाठी सर्व काही आहेत. म्हणून स्वामी म्हणायचे की अकल से खुदा पहिचानो, म्हणजे तुमचा नक्कीच देव तुम्ही स्वतः ओळखायचा आहे. बरेच भक्त स्वामींकडे भक्ती कशी करावी, अध्यात्म वगैरे प्रश्न करत, तर स्वामी त्यांना अकल से खुदा पहिचानो असं सांगत. त्यामुळे ईश्वराला आधी ओळखणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी भोळ्या बाबड्या लोकांना फसवून अध्यात्माचं थोताण माजून ठेवलाय. स्वामींचे वरील वाक्यात नक्कीच विचार केला पाहिजे. स्वामी भक्तांना देखील तेवढं सक्षम व्हायला लागेल.
दिसेल त्याच्या आहारी जाऊ नका. स्वामींनी कधीच हजारो लाखो रुपये खर्च करून भक्ती करायला लावली नाही आणि नक्कीच तुम्ही तेही करू नका. अंधश्रद्धा अजिबात बाळगू नका. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपण भूतकाळाची, की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची, आणि तेच आपल्याला नक्कीच पुढे आयुष्यात आपल्या येणार सुद्धा आहे. म्हणून मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो. ज्या वेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चक्रा मारतो, परंतु काम झाले की मंदिराजवळून जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा आणि स्वामींनी सेवा दर्शन चुकू नका. ते लाखो लोकांचे स्वप्न आहे, ते स्वामी कृपेने तुम्ही जगत आहात हे मात्र तुम्ही कधीच आयुष्यामध्ये विसरू नका. ते जर विसरलात तर स्वामी त्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच देतील, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी अडल्या नडल्याची हाक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराने आभार माना. कारण तो ईश्वर समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे आणि तुम्ही ती निवड नक्की चांगल्या प्रकारे पार पाडायची आहे. कशाचाही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात मात्र उभे राहावे लागते आणि ते आपल्याला उभे राहायचे सुद्धा आहे. म्हणून संकटातून तारुणी आई दिली तूच मला साथ, अनंत अपराध घालून पोटी धरलेला माझा हात. हे स्वामी आई, आता तूच माझा श्वास, मी आयुष्यभर राहील तुझा दास. आणि असं स्वामी तुम्ही आम्हाला आयुष्यभर मदत करा. ते म्हणतात ना, लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसळावे लागत असते, तसेच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण करावेच लागते आणि ते शेवटी आपल्याला करावे सुद्धा लागणार आहे. कारण स्वामींचे नामस्मरण नाही केले तर आपण काहीच मिळवू शकत नाही. म्हणून आयुष्यामध्ये जे आपल्याला दिसत पण असतं नाही ते स्वप्न असतं, असती पण दिसत नाही ती भावना असते, उमटतात पण दिसत नाही ते शब्द असतात, स्वतःची चूक असूनही मान्य करत नाही तो अहंकार असतो, आणि नाकर्त्याच्या जीवनात अनेकदा येऊनही दिसत नाही ती संधी असते, आणि किती वाटला तरी संपत नाही तो मात्र आपला आनंद नक्कीच असतो. म्हणून उत्तुंग सुखाच्या इच्छांनी टसटसून भरलेल्या मानवी मनाला ते सुख कोणत्याही मार्गाने मिळवण्याची लालसा तर असेलच ना. म्हणून तर माणूस चांगल्या वाईटाचा विचार न करता ते सुख मिळवण्याचा अटीतटीचा प्रयत्न करतो. बोलताना तो काहीही दाखवत असला तरी उत्तम सुखाची संधी आल्यानंतर योग्य अयोग्याचा विचार करीत बसत नाही आणि त्याला ते सुख मिळत असते. तो त्याचा जीवनभर आनंदही घेत असतो, परिणामी पदरात पडणाऱ्या दुःखाचा निपटाराही करीत असतो. म्हणून जीवन आहे तिथं सुख आणि दुःख अनिवार्य आहे हे तो जाणतो. म्हणून जास्तीत जास्त सुखाचा उपभोगही घेतो. पण जे सत्याला आणि प्रामाणिक परीक्षणाला चिटकून जगतात त्यांच्याही वाट्याला फक्त सुख येत नाही, उलट खऱ्याच्या नशिबात त्यांच्या कमाईत नसलेल्या दुःखाचा भाग जास्त असतो. कारण देवाला खऱ्यानं सुख भगवत नसतं हे मात्र निश्चित असतं. म्हणून स्वकर्मातून निर्माण होतं ते वास्तव असतं, नशिबातून मिळतं ते प्रारब्ध असतं. प्रारब्धातील कोणतीच गोष्ट वास्तवाला दडपू शकत नाही आणि वास्तवाला परिश्रमाची खोलवर मुळं असतात, ती पुन्हा पुन्हा फुटून बहरू शकतात. पण प्रारब्ध वेळ बदलली की बदलत असतं, त्याला पुन्हा जिवंत होण्यासाठी स्वमुळांचा आधार नसतो. प्रारब्धावर अवलंबून अनानारांचे जीवन परावलंबी असल्याने त्यातील सुख दुःख आणि आनंदही कृत्रिम असतो, मात्र स्वकर्मातून मिळालेलं सुख दुःख आणि आनंदही जिवंत असतो हे मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, माणसाचे जीवन ज्या घटनेने अर्थपूर्ण बनते ती घटना म्हणजे लग्न होय. त्यात कोणतीही उणीव राहू नये म्हणून प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करीत असते. मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून स्वतःला सक्षम बनवण्यात प्रयत्न करत असतात. म्हणून कल्पनेनं असतं ते वास्तवात नसतं, स्वप्नात दिसतं ते भविष्यात नसतं, कर्म असतं ते नशिबात नसतं, प्रेमात असतं ते ऐश्वर्यात नसतं, स्वावलंबनात असतं ते परावलंबनात नसतं. हे आपण या गोष्टी नक्कीच आपण जीवनामध्ये समजून घेतल्या पाहिजे. आणि तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न मात्र अतोनात करा. लोक आपण काय करत असलेल्या कामाला महत्त्व देत नसले तरी तुम्ही करत असलेलं काम कधीच मात्र थांबवू नका. अपयश मिळालं म्हणून काळजी करू नका, तर आजपर्यंत प्रयत्न न करता गमावलेल्या संधीचा तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला माहिती आहे की काय मिळवायचं आहे तर थांबू नका, जे मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत राहा आणि ते नक्कीच तुम्ही मिळवायला पाहिजे. स्वतःला प्रकाशमान करायचे असेल तर सतत चमकत राहिले पाहिजे. आयुष्यात तुम्हाला जे हवं असेल आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही ज्या प्रमाणात प्रयत्न करत आहात त्यानुसार तुम्हाला यश मिळते सुद्धा. म्हणून आपण स्वतःला हवी
ती सवय लावू शकतो. फक्त लावायची कोणती हे आपण ठरवायचे असते. आणि आधी तुमचे विचार बदला, मग तुमचे विचार तुम्हाला नक्कीच बदलवतील. तुमचा स्वतः विश्वास नसेल तर लोकांच्या तुमच्यावर कसा विश्वास बसेल? म्हणून यशस्वी लोक ते नसतात जे कधीच अपयशी झाले नाहीत, तर ज्यांनी कधीच प्रयत्न करणे सोडले नाही ते मात्र अपयशी लोक असतात. जेव्हा तुम्ही कठीण परिश्रम करण्यास सुरुवात कराल तेव्हाच तुमचं आयुष्य हे नक्कीच सोपं होणार आहे. आपण गुलाब असो की कमळ असो किंवा मोगरा असो, एवढं मात्र नक्की की आपलं एक वेगळं महत्त्व असतंच. तेच तुम्ही शोधलं पाहिजे. तुम्ही हारला नाही तर तुम्ही शिकणार नाही, आणि तुम्ही शिकला नाही तर तुम्ही यशस्वी होणार नाही. म्हणून यशासाठी बनवलेलं नियोजन अर्धवट सोडू नका. त्यामधून काहीतरी चांगले मिळवायचंय हे नक्कीच ठरवा. एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच, मग त्यामुळे प्रयत्न करत राहा. दररोज स्वतःमध्ये छोट्या छोट्या सुधारणा करत गेल्यास मोठं यश लवकरच आपल्याला मिळत असते. आणि अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता यावरून तुम्हाला यश मिळेल की नाही हे ठरत असतं. म्हणून काही व्यक्ती किंवा काही गोष्टी तुम्हाला ध्येयापासून तात्पुरत्या दूर ठेवतीलही, पण ते ध्येय फक्त तुम्ही मिळवू शकता यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. आणि विकास म्हणजे जुन्याला नव्यामध्ये बदलणं आणि चांगल्याचं अधिक चांगल्यात रूपांतर करणे होय. म्हणून जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत. मग स्वतःला मोजक्या क्षेत्रात मर्यादित का ठेवावं? काही सोडायचं असेल तर तुमच्यातील भीती सोडा, राग सोडा, माघार कधीच घेऊ नका. आणखी चांगला करण्याचा प्रयत्न करा. जे कारणे देण्यात तरबेज असतात ते क्वचितच जीवनात यशस्वी होत असतात. आणि ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत घ्याल, तयार असाल, ती गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि मनासारखं यश त्यांनाच मिळतं ज्यांच्या डोळ्यासमोर नेहमी त्यांचं ध्येय असतं. म्हणून यश मिळवणे सोपे असते तर प्रत्येकानेच ते मिळवले सुद्धा असते. म्हणून यशासाठी आधी दिलेली कारणे परत कधी येऊ नका. आणि भीती हे आपला मृत्यू थांबवत नाही तर जीवन थांबवते. आणि चांगल्या विचारांनी झालेली दिवसाची सुरुवात तुमच्या पूर्ण दिवस आनंददायी बनवते. अपयश मिळालं म्हणून रडत बसू नका. ते यशात बदलण्यासाठी पुन्हा मात्र तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. आणि संधी आता दार ठोठावत नाही तर तुम्ही दार तोडून केव्हा बाहेर येता याची वाट बघत असते. म्हणून ध्येय ठरवणे ही पहिली पायरी, तर ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे ही दुसरी पायरी आहे. म्हणून वाईट निर्णयामुळे अनुभव येतात आणि अनुभवामुळे चांगले निर्णय घेता येतात. म्हणून यश मिळाल्यावर सर्वच येतील, फक्त अपयश आल्यावर स्वतःला सांभाळावं लागेल. यश आपल्याला शोधत येत नसते, तर त्याला आपल्या प्रयत्नांनी खेचून मात्र आणावे लागत असते. आणि जीवन हे चालणाऱ्या सायकल सारखं आहे. व्यवस्थित बॅलन्स ठेवा आणि प्रवासाचा आनंद मात्र तुम्ही घेत राहा. आणि आलेल्या अडचणीपासून दूर पळत असाल तर तुम्ही किती वेगाने पळा, तुम्ही कधीच जिंकणार नाही. आणि उन्हात उभा राहिल्याशिवाय तर सावली सुद्धा दिसत नाही. मग मेहनतीशिवाय यश तरी कसं मिळणार आहे? आणि काहीतरी सोपं मिळवण्यापेक्षा थोडंसं चांगलं मात्र मिळवा. आणि बऱ्याच वेळा यश आधी स्पष्टपणे अपयश आणि निराशा येत असते. तुमची सातत्यपूर्ण प्रयत्न टिकून राहिले तर ते तुम्हाला हवं ते मिळवून देतील. आणि प्रत्येक दिवशी तुमच्या शिकण्यात, ज्ञानात आणि मेहनतीत सुधारणा व्हायला हवी, तरच यश मिळेल. म्हणून जे सुरू केलंय त्याला पूर्ण करा आणि अर्ध्यावर मात्र कधी सोडू नका. मोठे होण्यासाठी स्वतः जबाबदारी असून खूप गरजेचे आहे. जे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतात व ती पूर्ण करण्यासाठी धडपडतात त्याचे जीवन यश मिळेपर्यंत कधीच सोपं नसतं. म्हणून चुकीचेही आभार माना, कारण तीच आपल्याला शिकवते. चांगल्या चालकांची तपासणी ही खड्ड्याच्या, वळणाच्या आणि घाटाच्या रस्त्यावरच होत असते. म्हणून कधी चालले नसेल तर चाला, चालले असला तर पळा. फक्त एका ठिकाणी उभे राहू नका. अशाच लोकांसोबत राहा ज्यांनी तुम्हाला हवं ते यश मिळवलं आहे किंवा त्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणून जेवढी मोठे स्वप्ने असतात, परीक्षा पण तेवढ्याच कठीण असतात. म्हणून तुम्ही ठरवाल तेवढ्याच मर्यादा तुम्हाला आहेत. आणि बरेच मरत असतील तुमच्यावर, आणि पण मला तुमच्यासोबत मरायचं आहे हे मात्र निश्चित. म्हणून आपण यशामागेच पळत राहे आणि यशामागेच आपण मरायचं आहे. म्हणून पाहून न पाहिल्यासारखं कुणी करत असेल तर शांत राहून त्याच्या आयुष्यातून दूर जा. आणि समजावून सांगताना थोडीफार साथ पण द्या. आणि नुसती चष्मे लावून दृष्टी नका बदलू, तर दृष्टिकोन पण बदलायला हवा. म्हणून फक्त कपडेच नाही तर विचार पण आपले तसेच पाहिजे. आणि काही नाती खूप वेगळे असतात, जोडता पण येत नाही आणि तोडता पण मात्र येत नाही. म्हणून माझे तर डोळे पण त्यांनीच उघडले ज्यांच्यावर डोळे बंद करून आपण नक्कीच विश्वास ठेवला होता. आणि थोडी वाट पाहायची असती तर वेळ वाईट होती माझी, मी नव्हतो. आणि नक्कीच तू नसल्याची फक्त एकच गंत आहे. किती हसलं तरी डोळ्यात नक्कीच अश्रू मात्र आपल्या येत असतील. आणि सगळं काही आपल्याला तसंच वाटत सुद्धा जाणार आहे. म्हणून आपल्याला त्याला नक्कीच सामोरे जावं लागणार आहे आणि ते आपल्याला करावंच लागणार आहे. म्हणून त्यासाठी आपण काही केलं तरी आपण भरपूर काही गोष्टी या कोणालाच नाही सांगू शकत. त्या नक्कीच आपल्या जवळ ठेवायच्या असतात. म्हणून जेव्हा आयुष्य हसवेल
तेव्हा सगळ्या चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ मात्र आली आहे. म्हणून जीवनातील 6 कठोर सत्य आहेत. धीर धरा आणि काळजी करू नका, कारण कोणती गोष्ट कायमची राहत नाही. आपल्यातील घमंड मिटवून टाका, कारण याने तुम्ही कधी यशस्वी होणार नाहीत. आपले दुःख लपवा, कारण त्याची कुणीही पर्वा करत नाही. एकटे राहायला सुद्धा शिका, कारण प्रत्येकजण तुमच्यासोबत कायमचा राहणार नाही आहे. म्हणून प्रायव्हेट राहा, कारण प्रत्येकाला तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही. आणि आपल्या वेळेची कदर करा, कारण ती वेळ परत कधी येणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ मात्र फार गोड मात्र असतं, आणि ते आपण चाखायला नक्कीच पाहिजे. आणि तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या, मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही, आणि ते आयुष्य आपण नक्कीच बदलू सुद्धा शकतो. म्हणून जीवनात कोणी कितीही तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नये, कारण चुलीतील निघणारा धूर भिंत काळा करू शकतो आणि भांडं काळा करू शकतो, पण आकाशाला ते काळं करू नाही शकत, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुमचे वय कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता, हे मात्र निश्चित. आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न हे आयुष्यात नक्कीच केले पाहिजे. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावाच लागतो, आणि तो तुम्हाला उचलावाच लागणार सुद्धा आहे. आणि तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व कधी करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात, आणि ते तसेच असतात सुद्धा. म्हणून नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला नक्कीच मिळाल्या पाहिजे, आणि पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची. तिथे हारायची जास्त तुम्हाला भीती वाटणार आहे, आणि ती हारायची भीती तुम्ही नष्ट पूर्णपणे करून टाकायची आहे. म्हणून जीवनात हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करणे सर्वोत्तम ठरेल. मग जीत नेहमी आपलीच होणार, आणि ही जीत तुमच्याकडून कोणीच हिसकावू शकणार नाही आणि घेऊही शकणार नाही, कारण ती जीत स्वतः तुमची असेल. म्हणून 3 गोष्टी कधी लपवता येत नाही: सूर्य, चंद्र आणि सत्य. सत्य हे कधीच लपवता येत नाही, आणि ते लपणारही नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचा जन्म गरीब घरात झाला तर तो तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष आहे, कारण तुम्ही प्रयत्न केले सुद्धा नाही. म्हणून मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास, आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास असतो, आणि तो आत्मविश्वास आपल्यामध्ये नक्कीच पाहिजे. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला, पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचं असेल तर सोबत सर्वांना घेऊन आपण चालले पाहिजे, आणि तसेच आपण राहिले सुद्धा पाहिजे. म्हणून नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसं कधी बदलतील हे नक्की सांगता सुद्धा येत नाही, आणि जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगले माणसं कधी टिकत नाही आणि राहत सुद्धा नाही. म्हणून माणसाला सुद्धा तुम्ही नक्कीच किंमत दिली पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यातील ऊर्जा या गोष्टी भरपूर काही संपवत असतात, त्या म्हणजे अति विचार करणे, झोपेच्या अनियमित वेळा, निगेटिव्ह लोकांसोबत राहणे, व्यायाम न करणे, आळशी जीवनशैली, रागावर नियंत्रण नसणे, योग्य आहार न घेणे, पुरेसे पाणी न पिणे, या गोष्टी तुम्हाला नक्कीच मागे सरसावू शकतात. आणि ध्येयाकडे जाण्याचा मार्ग सगळ्यांना माहीत असतो. गरज असते त्या सवयी अंगवळणी करून घ्यायची. त्या सवयी आपण नक्कीच मार्गाला आणल्या पाहिजे. म्हणून दगडावर डोकं टेकवलं जातं तिथे डोकं आपटू नये. जिथे शब्दांना किंमत नसते तिथे निबंध कधी तुम्ही लिहू नये. म्हणून आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण कोणी साथ मात्र देत नाही, आणि ती साथ भेटण्यासाठी पण नक्कीच चांगल्या माणसांची गरज असते. नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे, आणि तुमच्या मनामध्ये पूर्णपणे नक्कीच आपण जिंकलो आहोत आणि आपण जिंकणार आहोत याचे नक्कीच तुम्हाला भान पाहिजे. म्हणून विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, नाही जमणार ते जमवावे लागेल, मार्ग बदलावा लागेल, तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते नक्कीच मनापासून मिळवू शकता आणि आयुष्यातून ते नक्कीच घडवू शकता. म्हणून विचार आपल्याला भरपूर काही विचार येतात आणि जीवनामध्ये एवढे विचार येतात की आपण त्यावर कंट्रोल नाही ठेवू शकत. म्हणून ते विचार पहिले तुम्ही कमी करायला शिका. कासवाच्या गतीने काय होईना पण रोज थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि विश्वास हा खोडरबर सारखा असतो, केलेल्या प्रत्येक चुकीवर तो कमी होत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात नक्कीच असतं. आणि भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं आपल्याला दाखवत असतो. आणि समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही, आणि ती शांतता आपल्यालाही सोडायची नाही. आपणही नम्र आणि शांत राहायचं आहे. म्हणून ₹1,00,000 1 रुपया जरी कमी झाला तरी ते ₹1,00,000 होत नाही. तसेच तुम्ही आहात, मला 1,00,000 माणसं भेटतील पण ते 1,00,000 माणसं तुमची जागा नक्कीच घेऊ शकत नाही. अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच येत असतील आणि ती येतात सुद्धा. म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी
दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करूही देऊ नका. म्हणून नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. आणि प्रयत्नशील राहाल तर ध्येय नक्कीच तुम्ही गाठशाल. आणि तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. म्हणून आजचा संघर्ष तुम्ही प्रामाणिकपणे करा आणि चांगल्या पद्धतीने करा. म्हणून जब समय सही होगा सारी चीजें खुद अपनी आप आ जाएगी. धैर्य रखो, सब कुछ आपको मिलेगा. म्हणून याच म्हणीप्रमाणे आपण धैर्य ठेवले पाहिजे आणि संयम ठेवला पाहिजे. संयम ठेवल्याने सगळं काही मिळतं. जिद्द असावी लागते ध्येय गाठण्यासाठी. स्वप्न तर सगळेच बघतात दुसरं सांगण्यासाठी आणि दुसऱ्यांना बोलण्यासाठी सुद्धा. म्हणून आपण जगण्यासाठी आपण स्वतः स्वप्न बघितली पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नही तितके जिद्दीने आणि नक्कीच चांगल्या प्रकारे सुद्धा केले पाहिजे. म्हणून छोट्या छोट्या सवयी तुम्ही बदलायला शिका. आणि उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असं त्याचा अर्थ अजिबात होत नाही. असे असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याच्या तयारीत असाल आणि तुम्हाला नक्कीच काहीतरी मोठं या जगात करून दाखवायचं असेल. म्हणून त्यासाठी तुम्ही थोडं मागेही असाल. म्हणून काही त्रास सांगायचे नसतात, फक्त ते भोगायचे असतात. भावना जास्त व्यक्त केल्या की त्यांना किंमत उरत नाही. म्हणून या जगात तुम्ही स्वतःच्या बुद्धीने चाला, लोकांच्या विचारावर चालू नका. योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद स्वतःच असावी लागते. म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यावरही विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणून माणुसकीच्या खेळात त्याच माणसांना भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचं मन हे जपत असतो. म्हणून काही पण करा, पण आपल्यामुळे बापाची इज्जत जाईल आणि कमी होईल असं काही काम तुम्ही करू नका. आणि ज्यांनी वाईट वेळ पाहिली आहे ते इतरांचे वाईट करू शकत नाही. आणि आवडती व्यक्ती कितीही चुकीची तरी सांभाळून घ्यायचं लागतं, कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते. म्हणून उपवास करून जर सगळ्या इच्छा पूर्ण होत असत्या तर आज उपाशीपोटी झोपणारा गरीब हा सर्वात श्रीमंत मात्र असला असता. आणि कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. आणि ती मनस्थिती एकदा बदलली की सर्व काही आपले बदलून जाते. म्हणून लोक काय म्हणतील याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण आपण कितीही चांगले असलो तरी नाव ठेवणारे लोक आपल्याला खूप असतात आणि त्या क्षणाला आपल्याला भेटत असतात. म्हणून संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपले कोण आणि परके कोण हे दाखवून देत असतो. आणि स्वतः जिंकायचे आहे की दुसऱ्याला हरवले पाहायचे आहे हे आधी आपण ठरवले पाहिजे. कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेले पाहण्यात आनंद मात्र पूर्णपणे मिळत असतो. आणि आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे, मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने आपण जगला पाहिजे. आणि समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा आपल्याला मोठेपणा मात्र लागत असतो. आणि अपेक्षा करणं चुकीचं नसतं, चुकीचं असतं ते चुकीच्या व्यक्तीकडून चुकीच्या अपेक्षा करणं. म्हणून तुम्ही व्यक्ती ओळखायला शिका. डावपेचे बुद्धिबळाप्रमाणे मध्येच चांगले दिसतात, पण तेच नात्यांमध्ये नाही चालत आणि ते आपण चालवायचेही नाही. म्हणून मरता मरता केव्हाही येतं, पण जगता आपल्याला आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख आपल्याला आयुष्यामध्ये पचवता आलं पाहिजे. आयुष्यात प्रॉब्लेम हे येतच राहणार, त्याची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्वाचे आहे आणि तेच तुम्ही शिकले पाहिजे. म्हणून पाठीमागे शिवा घालणारे आणि तोंडावर गोड बोलणारी माणसे शक्यतो तेवढी लांब असलेली बरी असतात. आणि ते लांब असायलाच हवे, कारण तशी माणसं आपल्याला जीवनामध्ये कधीही पुढे जाऊ देणार नाही आणि आपल्याला प्रगतीही करू देणार नाही. म्हणून तुटलेलं जोडता येतं, तोडलेलं नाही. म्हणून अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागत असते. आणि आपला स्वभाव हा सूर्यासारखा ठेवा. सूर्याला उगवण्याचा अभिमान नसतो आणि माळवण्याचा अपमान नसतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून टीकाकारांना बोलू द्या, नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल, हे मात्र लक्षात ठेवा. माणूस हा असा प्राणी आहे जो आयुष्यभरासाठी पैशांची धावून आरोग्य गमावतो आणि म्हातारपणी आरोग्यासाठी सर्व पैसा गमावतो. विशेष म्हणजे तो वर्तमान भविष्याची चिंता करतो. वर्तमान आणि भविष्य दोन्ही गमावतो. तो असा जगतो की त्याला वाटते की कधी मरणारच नाही आणि असा मरतो कधी जगलाच नाही. म्हणून ही गोष्ट सोडून आपण फक्त आजच्या युगात आणि आजच्या काळात जगायला सुरुवात केली पाहिजे. आणि आज आपण काय शिकलो, आज आपण काय जगलो याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. लाखांची सोबत असून काहीच उपयोग नाही, एकच असावा पण लाखात मोलाचा असावा अशी माणसं आपण नक्कीच जोडली पाहिजे. सांभाळून ठेवलेली एखादी वस्तू आणि लक्षपूर्वक ऐकलेली गोष्ट कधी ना कधी आपल्या कामी येतच असते. आयुष्यात खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा एकमेकांना साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत असलेले कधी आपल्याला बरे असते. आणि निगेटिव्ह लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण अशी लोक मदतीच्या वेळी सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम तयार करतात किंवा बहाणा मारतात. म्हणून राग आल्यावर तुम्ही थोडं नमायला पाहिजे आणि तुम्ही नक्कीच विचार करून निर्णय सुद्धा घ्यायला पाहिजे. म्हणून
दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं मात्र नक्कीच बंद होऊन जातं. आणि नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न मिळत नाही. जपून राहा माणसं, कारण माणसं तुम्हाला परत परत तशी जगामध्ये मिळणार सुद्धा नाही. म्हणून लोक जोडण्या अगोदर लोक आपण ओळखायला शिकले पाहिजे. आणि ज्याला सगळं सहजरित्या मिळते त्याला त्या गोष्टीची जाणीव नसते किंवा जपता येत नाही. परंतु ज्याला जाणीव आणि जपणं दोन्ही जमते त्याला काहीच मिळत नाही हे आपण नक्कीच ठरवू शकतो. आणि काही गैरसमज नाती तोडतात तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून नक्कीच केलेले असतात आणि ते आपल्या फायद्यासाठीच असतात असे समजून आपण ते विसरून नक्कीच पुढे चालायचं आहे. मानसशास्त्रानुसार आपण जेवढं कमी बोलू तेवढं आपल्या शब्दाला महत्त्व जास्त दिले जाते हे मात्र निश्चित. म्हणून प्रत्येक श्वासात तुमचे नाव असावे, प्रत्येक दिशांमध्ये तुम्ही दिसावे, मी डोळे उघडताच तुमचे चरण पाहावे असे आपण स्वामी समर्थांना मनापासून म्हटले पाहिजे. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर नक्कीच जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी किती उलाढाल करू द्या, काही तुम्हाला फरक पडणार नाही आणि फरक पडणारही नाही. म्हणून घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधी होणार नाही आणि कोणी करू शकणार सुद्धा नाही. म्हणून ईश्वराची भेट घडवण्याचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण आहे. म्हणून स्वामी समर्थाचे नामस्मरण तुम्ही करायचेच आहे. आणि कर्म कर्म कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी की लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला उगाच गोष्टींचा सामना सगळ्या कराव्या लागणार आहे आणि या गोष्टी तुमच्या मार्गात सुद्धा येणार आहेत. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल पण हिंमत कधी हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते आणि ते आत्मविश्वास वाढवत असते. आणि दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही हे निश्चित आहे आणि तेच तुम्हाला समजले की तुम्ही जीवनात अगदी चांगलेपणाने वावरत असाल. म्हणून तुला कोणी त्रास दिला म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्यापासून कोणी दूर गेलं म्हणून काळजी करू नकोस. मी तुला तेच देणार जे तुझ्यासाठी योग्य आहे, ते देणार नाही जे योग्य नाही. निर्णय नक्कीच माणसांचे चुकतात, स्वामींचे नाही. आणि स्वामी सगळ्यांना चांगलं देत असतात आणि चांगलंच त्यांना द्यायचं असतं. म्हणून अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील गोष्टी ओळखेल आणि ती हसण्यामधील दुःख ओळखेल, रागवण्यामधील प्रेम ओळखेल व शांत राहण्यामधील कारण ती ओळखेल. आणि तीच व्यक्ती आपल्या आयुष्यासाठी नक्कीच चांगली सुद्धा असते. म्हणून लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच मात्र बाळगू नका. तसं आपलं कधीच होणार नाही आणि होऊही शकत नाही, कारण हे आपल्याला माहिती आहे की सर्व काही देव आपलं बघत आहे. परमात्मा कधीच कोणाचं भाग्य लिहित नाही. भाग्य लिहितात ते आपले कर्म, विचार आणि व्यवहार. तेच आपण चांगले ठेवले तर आपल्याला नक्की चांगले दिवस सुद्धा येतील. म्हणून कितीही खचलो तरी नव्याने सुरुवात करेल पण हार कधीच मानणार नाही, कारण मला माहिती आहे की माझे स्वामी माझ्या सोबत नेहमी असतात आणि असणार सुद्धा आहे. म्हणून आशूंचं रूपांतर आनंद अश्रूमध्ये होणाऱ्या चमत्काराला माझ्या स्वामींची कृपा म्हणतात. आणि स्वामींची कृपा असली की नक्की स्वामींचा फोटो बघल्यावर आपल्या डोळ्यात अश्रू सुद्धा येत असतात. म्हणून काळजी करू नकोस. अरे आयुष्यात अशा अडचणी, असे अडथळे येतातच. अरे असे म्हणू नको, धीर सोडायचा नाही, खचून जायचं नाही. मी आहे तुझ्या पाठीशी आणि सदैव तुझ्या पाठीशीच राहणार आहे असं अभय वचन स्वामी आपल्याला देत आहेत. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त तुम्ही संयम ठेवायचा आणि बघत राहायचं की काय होणार आहे. म्हणून स्वामी म्हणतात मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येईल. एकदा नक्कीच तू ते ओळखायला शिक आणि ते ओळखायला तू शिकणार आहे, पण त्यासाठी तुला नामस्मरण हे करावेच लागणार. असेल नसेल कोणी तुझं, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि त्या विश्वासावर तू जगत राहा. बघ मी तुला शेवटपर्यंत साथ नक्कीच देणार आहे. आणि स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या नक्कीच खच्ची करण्यासाठी कितीही प्रयत्न केले आणि कितीही तुम्हाला त्रास दिला तरी तुम्हाला त्याचा फरक काहीच पडणार नाही. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान मिळत नाही. वेळ मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ असते आणि ती वेळ जर बदलली तर तुम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही. म्हणून कधीही देव दर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही. म्हणून बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असते, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो आणि तो तुमच्या आयुष्यात असलाच पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार तुमचा असायला पाहिजे आणि तोच तुम्ही चांगला ठेवला सुद्धा पाहिजे. आणि आपल्या अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही आणि काही होऊ देणार नाही. म्हणून एखाद्याच्या सुखाचे कारण बघा पण दुःखाचे कारण कधी बनवू नका. नंतर तुम्हाला एक कर्म शेवटी फेडायला लागणार आहे. आणि झुकायचे असेल तर कोणाच्या विनम्रतेमुळे समोर झुका.
पण कुणाच्या सौंदर्यासमोर आणि कुणाच्या संपत्तीसमोर कधी मात्र झुकू नका. आणि भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की ते देऊन जात असतात आणि आपल्याला भरपूर काही गोष्टी ह्या शिकवून जात असतात. म्हणून आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा आपल्या आयुष्यात मात्र होत असतो. म्हणून ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगला असतो आणि शेवटपर्यंत त्याला कोणीच दाबू शकत नाही. तो जीवनामध्ये प्रगती करेलच आणि भरपूर काही त्याला मिळणार आहे. म्हणून प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था या निसर्गाने करून ठेवली नाही. हा पण एक गोष्ट आहे, आपण आपले चांगले कर्म सोबत घेऊन जाऊ शकतो आणि चांगले कर्म कमवलेली ते आपल्याला पुढे कामी येऊ शकतात. म्हणून तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसे आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला भरपूर काही गोष्टी ही समजतील आणि बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण नक्कीच तुमच्याजवळ आणि तुमच्यासोबत काय होतंय हे मनापासून आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये या गोष्टीची जाणीव होण्यासाठी एक माणूस लागतोच आणि तो असायला सुद्धा पाहिजे. कारण त्याने सर्व काही गोष्टी या क्लिअर होत असतात. म्हणून जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलायला कडू आणि लबाड असतात त्या गोष्टी मात्र त्यांना नक्कीच भरपूर काही हार्ड करत असतात आणि भरपूर गोष्टी त्यांना ते डिवचत असतात. म्हणून जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा त्या निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ मात्र शेवटपर्यंत असले पाहिजे आणि तेच तुम्ही केले सुद्धा पाहिजे. म्हणून नसेल आयुष्यात श्रीमंती तरी चालेल पण आईवडील सोबत असावेत. नसेल आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल पण सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसेल महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आईबाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठा गाव नाव तरी चालेल, त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम सोबत असावेत. गरीब म्हणून जगाने हिनवले तरी चालेल पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव जरी नाही भेटला तरी चालेल पण नक्कीच माझे विठ्ठल रुक्माई माझ्या सोबत असावे हीच स्वामींचरणी प्रार्थना मी मागू इच्छित आहे. म्हणून लोक बोलतात की माणसाची सही आणि स्वभाव कधीच बदलत नाही, पण तो शेवटी कधी ना कधी बदलतच असतो. जीवनात अशी वेळ पण येते की माणूस कितीही करा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट मात्र ठरत असतो. आणि वास्तवाचा विचार करून जगण्याचाच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मानलेला देखावा मात्र असतो. आणि दुसऱ्याची बरोबरी करायला जाऊ नका, कारण आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय आणि त्यावर फक्त आपण लक्ष द्यायचे आहे आणि तेच महत्वाचे आहे. बाकीच्या गोष्टी तर होतच जातील आणि त्या होतच राहतील. म्हणून माणुसकीच्या नात्याने जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर ते लक्षात ठेवत असतात. म्हणून तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात महागारी बोलणारी नक्कीच फार घातक असतात. आणि तुम्हाला आम्ही परत सांगत आहे, हे तुम्ही नक्कीच लक्षात घेतले पाहिजे. आणि तुम्हाला लक्षात आलं की तुम्हाला सर्व काही अनुभव येऊन जातील आणि सर्व काही अनुभव आल्यानंतर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या कळतील. म्हणून कधी बाप वळण लावत नसलेले वाईट असतो, कधी बाप पैसा नसल्यामुळे नक्कीच वाईट असतो. म्हणून भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते आणि ते तुम्ही नक्कीच समजून सुद्धा घेतलं पाहिजे. मित्रांनो, जेवढं तुम्ही समजून घ्याल तेवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत जातील आणि तेवढ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच जवळून समजतही जातील. म्हणून गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. किती कोरले बांध भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही. काही आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथेच राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा तुमचं राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा आपल्याला कधीच मिळत नसते आणि ते मिळणारही नाही. कारण आपण त्याच्यावर टीका केली आणि त्याला नक्की छळलं तर ते आयुष्य हे आपल्याला छळत असतं, हे मात्र निश्चित. म्हणून हे जग स्वार्थाचे भांडार आहे. माणूस मेल्यानंतर त्याच्या घरची माणसं त्याने वापरलेलं सगळं फेकून देतात. त्याची आठवण नाही यावी म्हणून. पण त्याने कमवलेला पैसा, त्याने विकत घेतलेली गाडी, त्याने आपल्याला दिलेलं सोनं, त्याने विकत घेतलेले जमीन, त्याने कष्टाने उभं केलेलं घर आपण सोडून देतो का? हे जग स्वतःचं भांडार आहे. इथे कुणीच कुणाचं नाही. सगळे आपल्याला त्यांच्या सोयीनुसार महत्त्व देतात. या पलीकडे आपलं अस्तित्व काहीच नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कधीच संपू शकत नाही. म्हणून आपण नक्कीच ते प्रामाणिकपणा आयुष्यात ठेवायचा आहे आणि तो असला की सर्व काही चांगलंच होतं. म्हणून नवा विचार, नवी दिशा. भांडण सर्वांची होते पण राग कायम कुणाशीच ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावेत, पण मनात कायम भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा
पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हाच या सर्वाचं मूळ आहे. तो विनाकारण बाळगून जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे. त्याचे स्मरण असावे, भय नसावे. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोग घेण्यासाठी. याचे स्मरण तुम्ही ठेवूया. आणि आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे. एक हृदय घेऊन आलोय, जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे. क्षमा करा, प्रेम द्या आणि प्रेम तुम्ही घ्यायला शिका. सर्व काही तुम्ही या जीवनातून शिकून जाल आणि भरपूर काही गोष्टी अनुभवातून तुम्हाला मिळतील सुद्धा. म्हणून स्वामींचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला स्वामींचे नामस्मरण करणे आवश्यक आहे. आणि ते केले तरच तुम्हाला भरपूर काही मोठा अनुभव येऊन तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकाल. आणि त्या गोष्टी शिकत असताना तुम्हाला भरपूर काही स्वामींच्या लीला देखील समजतील. आणि स्वामी तुम्हाला दर्शनही देतील आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकवूनही जातील. पण तुम्ही जाता जाता फक्त एकच गोष्ट करायची आहे, स्वामींचे नामस्मरण कधीही सोडू नका आणि स्वामींची सेवा भक्ती कधीही सोडू नका. तर ती करत राहा आणि शेवटपर्यंत करत राहा. तुम्हाला काही भेटो वा ना भेटो, निस्वार्थ मनाने ती सेवा करत राहा. तुम्हाला एक ना एक दिवस ते नक्कीच मिळणार आणि नक्कीच तुम्हाला भरपूर काही गोष्टी या समजणार सुद्धा आहेत. म्हणून चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.